नमस्कार मंडळी, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईस बघा, कामवाली बाई झाली ती ती झोपली होती म्हणून तिचा अवतार असा आहे. मी पण झोपली होती. बरं नाहीये मला गाईज, बरं नाहीये भाऊला समजा गाईज. मी पण झोपली होती पण माझा अवतार ठीक आहे बा, बऱ्यापैकी. नाही ना, तर काय करणार. हवा मागच्या साईडने बघशाल तेव्हा तुम्हाला समजून. जाऊ दे, चलते हे किचन में काटा वेगळा. हॅलो गाईज, तर आता मी बनवते स्वयंपाक. आता संध्याकाळ झालेली आहे, तर आज माझ्या मम्मीचा उपवास आहे. मग त्याच्यासाठी आज वरण भात आणि भाजी पोळे. तर चला आपण मग बनवूया. आणि आता मी भात टाकून दिलेला आहे. हवं भात, आता आम्ही भात टाकून दिलेला आहे. मग आता मी वरण पण हे करायला टाकलंय, कुकरमध्ये टाकायचं बाकी आहे. मी 1 तासासाठी ते पाण्यात भिजत ठेवलेलं आहे आणि मग नंतर कुकरमध्ये टाकल, त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेईल, मग तुम्हाला रेसिपी दाखवाल. तोपर्यंत बघा, इथं आज नाही का किचन पण आवरायचं बाकी होतं. मग आज तर मी किचन पण आवरती आणि तुम्हाला दाखवती पण आहे काय काय बनवते ते. तर एक बाजूला मी स्वयंपाक करतीये आणि एक बाजूला मी किचन आवरती पटापट. तुम्ही बघा. भांडे नाही का घासले होते, तर मग ते खालीच ठेवले होते. तर मग ते खाली ओले ओले होते ना, आणि तसंच किचन ओट्यावर ठेवून दिले म्हणून ते पण ओले ओले. म्हणून आता मी ते काय करते, पुसून घेते म्हणून ठेवते. आता मम्मी पण येईल थोड्या वेळात. मग ते आई का तेव्हा चहा करेल तिला, आणि मग थोड्या वेळाने आम्ही जेवण करू. माझी बहीण तिकडे बसलेली. तुझा हात ती बघा गेली. तिचं पोट दुखत आहे, तर मग तरी पण ती आता मारतीये. ती बोलती की माझं पोट दुखतंय असं. धड मारते ती आता. धड मारायचं काय ना. इकडेही करते तोपर्यंत ती सुद्धा धड मारते. आमचा कुकर बघा कसा झालेला आहे. त्याचा दांडा डायरेक्ट गायब आहे. काय माहिती कुठं ठेवलाय मम्मीने त्याचा दांडा. दुसरा पण आहे, इकडे ठेवलाय तो. हा ठेवून देते, आता घासलेला होता ना. गाणं का बरं बंद केलं ग? आमच्याकडे बघा हे इलेक्ट्रिक लायटर आहे. तुमच्याकडे पण आहे का? ते बघा असं चालतंय बघ. हे असं 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 पेटतं. का ग? त्या राईस माझी काय म्हणतात ते, मोहरी पण असते का? जिरच का फक्त? आज मी नाही का भात बनवती, तर तेव्हा त्यामध्ये थोडे जिरं पण टाकतात. विसरून गेली. गाईज, सो गाईज, मी 1 सेकंड गाईज, हिचा कॅमेरा अँगल बघा. हे आणले तुळशीचे पान. हे बघा किती छान.
बेकार आवाज आला. काय नाही काय नाही नॉर्मल. हा तुम्हाला गाईज मी एक किस्सा सांगते. एकदा असंच बरं का मी मोटर लावत होती. एवढीच दिसते पण एकदा बरं का मी मोटर लावत आता असंच बरं. एकदा बरं का मी मोटर लावत अगं थांब ना बरोबर ऐकणार आहे गाईज. मी टीव्ही मध्ये दिसते. सिस्टम फाडेंगे गाईज. चला एकदा मी असंच मोटर लावत होती बरं का. माझी बहीण वरती होती तर तेव्हा मला हिने सांगितलं पाणी संपलं होतं. मी मोटर लावत होती तर ना मोटर लावली आणि इतका जोरात टुस्कन आवाज आला नाही एकदम कर आवाज आला ना. त्याच्या त्या फॅन मध्ये नाही का पाल अडकली होती आणि तेव्हा ना मध्ये पाल अडकली होती तर तिची शेपूट कापून मग तिची शेपूट खाली पडली आणि ती उडायला लागली तिची शेपूट. तर मी माझ्या बहिणीकडे वरती गेले आणि तिला सांगत होती दीदी साप करत होती. माझी बहीण आली मग तेव्हा माझी बहीण म्हणे की खरंच खेळत. माझे पप्पा नंतर संध्याकाळी आले होते मग तेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते म्हणत होते की पाले इथं भाई किती घाबरलं होते. मोटर चालतच नव्हती त्याच्या खरं चाललं कारण त्या फॅन मध्ये पाल अडकली होती भाई खूप. आणि मला पालीची प्रचंड भीती वाटते गाईज. आता हा आपला काढ पण बोलता झालेला आहे रेडी. सो मी आता माझ्या मम्मीला देते. काचेच्या ग्लासमध्ये गेले आम्ही नाही. हे बघा मी हा स्टीलचा ग्लास आणि ही गाळण घेते. या गाळणीतून पण तुम्ही दिसताय बघा मी पण दिसताय बस. आता हे पुस्तक ठेवलं आणि माझा काढ वास मस्त नाही येते का आणि शीट कपाटात द्यायला पाहिजे झालेलं. हा मग तुम्हाला दाखव. गाईज फायनली माझा काढा इज रेडी. झापझूप झाली. मस्त आहे माझा काढा बघा. आता तो खूप थोडासाच आहे म्हणून मी कपातच देते. जाऊ दे मम्मीला. मग मम्मी माझी मस्त पण सो चलो मम्मी को देते. ही बघा काही दुसरी मोबाईल बघत राहते. ही बघा इकडे बघ ग नको केस छान नाही दिसत. हे अशा फुगून येतात. सो मम्मीला देऊया. माझी मम्मी अजून काल मी डाळ चिकोल्या बनवल्या होत्या तर त्याची जी डाळ होती ना ती खूप मस्त झाली होती. मग म्हटलं आज मी तशाच काय म्हणतात त्याच्या स्टाईलमध्ये डाळ बनवती असं. म्हणून मग मी आज डाळ काल पण ती 1 तास भिजत घातली होती. मग आज पण भिजत घातली. मग नंतर कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या काढून घे आणि नंतर त्याला मस्त फोडणी घे. म्हटलं मी कालच बनवत होती. म्हटलं एवढे भारी डाळ चिकोल्या झाल्या. एक दिवस म्हटलं नक्की करा डाळ तशीच. बस आज तसंच करती डाळ आणि राईस भात. ते कनेक्ट मध्ये नाही ना. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या किचन मध्ये. माहिती का काय झालं. आम्ही असंच चालू करून दिलं आणि एक मी फोन ठेवला आणि तेवढंच रेकॉर्ड झालं. आणि जे आम्ही इथं बोललो काही ते सगळं रेकॉर्डच नाही झालं. कॅमेरा बंद होऊन गेला होता तेव्हा. ही बघा डाळ शिजून गेलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. गाईज आता मला पण म्हणजे एका बाजूला वटाणे करणार आहे. ती कोणत्या खुशीत करते ताजी. मला तिथे बसायचे. ओ शीट गॅस लायटर कुठे आपलं बिस्किट याची मेमरी नाही घालतली. इथं ठेव ना तुला काही तर जागा कमी पडते का. तेल काढ मी तर माझी डाळ अशी बारीक करते. आणि मी आता याच्याने डाळ बारीक खायला नाही का मस्त लागतं. स्मूथ करते स्मूथ. तेल काढलं तर मला याच्यात तेल टाकायचे. मी माझ्या फ्रेंड सोबत चॅटिंग करतेय. ती मला सांगते ते ऍक्च्युली आमचं सिरियस डिस्कशन.
दॅट्स कॉल्ड सिंगल एक्सटर्नल. ओके, हिचं कोणतं पण डिस्कशन असू दे, रोज शाळेत पण जाते तरी रोज आल्या तिच्या मैत्रिणींना फोन करते. खरं गोष्ट आहे बरं का, ही रोज शाळेत जाते ना तरी पण रोज फोन करते, रोज करायला येते. तेवढे शाळेत जाता भेटतात तरी त्यांचं मनच नाही भरत, घरी आल्यावर पण बोलतच नव्हतं. तिला काही काम सांगितलं ना की चॅटिंगच करत बसते, ते काम राहतं बाजूला अशी करते. मम्मीने फोन पण कोणाला करायला लावला का, फोन पण करायचं ते विसरून जाते, पहिले चॅटिंगच करत बसते. दिवस निघून जातो तरी फोन करायचा राहून जातो, नंतर मम्मी लक्षात येतं की फोन करायचा होता असं. तिकडे कशाला गेली होती असं बोलायला. हे बोलून पण भरतात सारखं बस का बोलतात. मी बाबू केस बघायचा स्वयंपाक बघा, एखाद्या दिला असता एवढासाच तरी पण केस नाही येतो वाटतं मला खेळायचं. मग मी ट्राय करायला तुम्ही पाणी सांगितलंय ना ग बिचारीनी. पातीला काय ग, हे बघ हे याच्यातच पाणी गरम कर, तेल काढ ना ग. तो बिचारा ती बिचारी तो बिचारा सांगते बघा, लिंग चेंज करून टाकलं. तो बिचारा कढई, ती बिचारी कढई केव्हाची तापायला ठेवली, तापून तापून जाम झाली ती बिचारी, तरी हिला तेल काढायला लावते. अजून नाही काढत, पाहिलं नाही कसं सारखी फोनवरच. नाही मग गाईच मी शाळेत नव्हती गेली ना, मग माझी मैत्रीण शाळेत जाऊ अगर ना जाऊ हे असंच असतं. एकदाच करायचे काम, केलं मला तेल काढ नाही आलं. अरे तुला समजत नाही, काढ बोलते, काढ त्याच्यामधून काढ. त्याची काम कधीच गरज नाही माहिती काय, म्हणजे आता तुला काय भाजी करायला लागणार आहे का ते? नाही काय नाही हॅलो डब्बा हल्ला करत आहे काय का नाही काय पाहू निघताय का आपल्या फक्त निघलं तरी बाजू वधू कमी आली डबे तर डाळशी पण मला काय म्हणते टोमॅटो अरे ना काय निघून थोडस त्याच्यासाठी मी एवढा पावला. तर मी आता तेल टाकलंय, ते बिचारी कढई टाकून दिली. 2 चमचे मी आता तेल टाकलंय. आईज आज मी शाळेत नव्हती गेली कारण की मला बरं नव्हतं वाटत गाईज. आणि मग आहे ना आज आहे ना गॅस टाकीवाला पण आला होता, मग त्याने गॅस टाकी आमची दिली, आमची रिकामी आम्ही त्यांना दिली. माझी फिलिंग्स नसतात ते असं कर नाही. तर हे माग कुठं वाढत आहे ते लोकांच्या तोंडाला. बोला आता. यार नाही, मी नाही परत बोलणार, मी आज नव्हती वगैरे. हॅलो गाईज, तर ती आता मोटर बंद करायला गेली. थांबा येते ती, रुको जरा. 1-2 शिट्ट्या झाल्या. ये ना ग, मी नाही बोलणार परत ते, तुला नाही सांगत. तिथे तू तिथून बोलायचं आणि ते बंद कर ना. अरे यार किती चॅट बनवायचं का कशाला, आणि खायला पैसे हाय माझ्याकडं. हा 100 रुपये नाही, आता नाही गाईच, कारण आताच आम्ही चिप्स खाल्ले गाईच. चालतं आता नाही, चालतं गाईच, चालतं नाही, सारखं सारखं नसतं खायचं गाईच, कारण आजारी आहे मी. चालतं काहीच, मी आजारी आहे. तुम्हाला कोणत्या अँगल वरून ही पोरगी आजारी वाटती? फक्त सांगते काय मी आजारी बा, पण आजारी आहे मी, खरंच आजारी. असं ते एक ट्रेंड कसा आला होता कसं मी कसं तिकडं पण करेल, तिकडे करायचं बरं का पण. चलतो चलो मिलते हैं, चलो मिलते हैं. बाय गाईज. आमचा ब्लॉग नंतर संपणार, आम्ही मस्त जेवण करू. बाय बाय. माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल मला बरं नाही वाटत. नाही तोंड नाही धुवायला आणि म्हणून तसं दिसतंय ते. आता कोण तोंड धुवून आले? मी पण नाही धुतलंय बा. मग तुझा चेहरा बघ, माझा चेहरा बघा गाईज. वाव आजारी आहे गाईज, मी आजारी यार. शिट, 2 पल की खुशी थी.
तर हे बघा गाईज, मी वरण जे बनवलं होतं ते वरण बनवतानाचा तो जो व्लॉग होता तो रेकॉर्ड झालाच नाही. आणि छकुली जे बनवत होती ना वाटाण्याची भाजी, ती पण नाही रेकॉर्ड झाली. मग जाऊ दे आता. तो आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय.